आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मार्जारी, मार्जारी कुठे होतीस तू? कुठे होतीस तू? मला माझं मरण दिसत होतं। माझी ही शक्ती कुंठित झाली होती मंजिरे। मी तुझ्याशी बोलू शकत नव्हते। एक अत्यंत पवित्र शक्ती तुझ्या घरात काही काळ वास करून गेलीये। त्या शक्तीमुळे मनुष्य आणि आत्म्याला आणखी बळ मिळणार आहे। जे घडायला नको होतं तेच घडून गेलंय। तू देवी महागौरीच्या गळ्यातील हार तोडायला नको होतास। आता याचे पुढे काय परिणाम होतील हे मला सुद्धा सांगता येणार नाही। मीरा, मीरा, आत्ता इथे या घरात कोण आलं होतं? त्या माझ्या गावाकडे राहणाऱ्या आजी आल्या होत्या। कोणाची आजी? म्हणजे वरवरची ओळख आहे आमची। माझ्या तळी गावातल्या देवळात 2-3 वेळा भेटली होती मला। आईसाहेब, काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आईसाहेब, माया, काय काय झालंय तुझ्या चेहऱ्याला? असं का दिसतोय? पण तुमचं तोंड कसं दिसतंय? काय झालं? वाकडा दिसतंय का? नाही, वाकडं नाही दिसत आहे, पण काय झालं काय तुम्हाला? हे बघ माया, आपण एकमेकींपासून लपवायला नको। हा, त्यांनी आपलंच नुकसान होणार आहे, कळतंय का? आता मी बेडरूम मध्ये होते, मला माहित नाही अचानक काय झालं। माझ्या हाताला जळजळ सुरू झाली आणि असं वाटलं की माझ्या हाताला चटके बसतात। मला काही कळत नाहीये काय होतंय। हो, मला पण ना तोंड ना असं वाकडं व्हायला लागलं। मी बोलत होते तेव्हाच झालं असं। का? हो, कळतच नाही अजून, पण कसं तरी होतंय तोंडाला। हे सगळं काय होतंय हे सगळं? हे सगळं नॉर्मल नाहीये, हे हॉरिबल आहे, हॉरिबल आहे सगळं। हे काय होतंय सगळं? मला काहीच कळत नाहीये। मला पण कळतं, काही कळत नाही। काय मीरा, घाबरतेस काय ग? मनातली भीती समोर येते असं म्हणतात। तुमच्या मनात तसं काही आहे का? चल काम काय होतं ते बोल आधी। नाही, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना? खाऊन घ्या।
नाहीतर तुमची आताची अवस्था बघता असं वाटतं की तुम्हाला चक्करच आहे. आमचं आम्ही बघून घेऊ. हा, तुला काळजी करायची गरज नाही. बरं, माया, हे खूप काहीतरी विचित्र घडलंय. हा, सॉरी सॉरी. एक अत्यंत पवित्र शक्ती तुझ्या घरात काही काळ वास करून गेलीये. जे घडायला नको होतं तेच घडून गेलंय. माझ्या गावाकडे राहणाऱ्या आजी आल्या होत्या. आता याचे पुढे काय परिणाम होतील हे मला सुद्धा सांगता येणार नाही. माझ्या तळी गावातल्या देवळात 2-3 वेळा भेटली होती मला. आपण काल रात्री देवघरात जाऊन तो हार तोडला, मग आज सकाळी तू जोडलं कसं गेलं? मॅडम, मॅडम, मला तुमच्याशी बोलायचंय. मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही माया. जा. पण मला बोलायचं मॅडम. मॅडम, आज सकाळी बोलता बोलता तुम्हाला काय झालं? काय होत होतं तुम्हाला? तुम्हाला चक्कर येत होती, तुम्हाला धापा लागत होत्या, काय होत होतं तुम्हाला? माया, तुझा त्याच्याशी काही संबंध नाहीये. ओ मॅडम, असं कसं बोलता तुम्ही? संबंध आहे मॅडम. आपण दोघी या घरात जे काही होतंय ते सगळं एकत्र मिळून करतोय. दोघी मिळून? नाही नाही, म्हणजे तुम्ही सांगता आणि मग मी ते करते. मॅडम, जे काही असो, पण आपण एकमेकींपासून कुठलेही सिक्रेट्स नाही ठेवले पाहिजे. माया, त्याची काही एक गरज नाहीये. तू जा इथून. मॅडम, गरज आहे. आपण काल रात्री देवघरात गेलो, तिकडे तुम्ही मला देवीचा हार तोडायला सांगितला, त्यानंतर तुम्हाला त्रास होतोय, मला त्रास होतोय. हे सगळं नॉर्मल नाहीये, हे हॉरिबल आहे. आणि हे काय होतंय, काय घडतंय, काही कळत नाहीये. मॅडम, प्लीज मला सांगा काय होतंय. प्लीज टेल मी मॅडम, प्लीज. माया, तोंड बंद ठेवू, नाही तर जीभ हसडून टाकीन तुझी मी. तुझ्या गोष्टी, माझं आयुष्य यांचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर. कळलं? तुला जपणार